नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ मंडळी. 2025 हे वर्ष सरत आले आहे आणि 2026 या वर्षाचं पदार्पण होणार आहे. नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचं, ऐश्वर्य आणि आरोग्यमयी जावो. कुठलेही रोगराई संकटे येऊ नयेत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. तर मंडळी, नवीन वर्षातला पहिला सण हा मकर संक्रांतीचा सण असतो. आपल्या बायकांचा सर्वात आवडता सण म्हणजे मकर संक्रांत. तर सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. संक्रांत कशावर आली आहे, संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांतीचं फळ, पुण्यकाळ, तसेच मकर संक्रांतीला स्त्रियांनी कुठल्या रंगाची साडी परिधान करू नये अशी संपूर्ण संक्रांतीविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. तसेच अमृतधारा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. तर मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस असतो. तर 2026 या वर्षी भोगी ही 13 जानेवारीला असणार आहे आणि मकर संक्रांत 14 जानेवारीला आणि किंक्रांत ही 15 जानेवारी 2026ला असणार आहे. तर मंडळी, 2026 मध्ये बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्य हा दुपारी 3:06 मकर राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही मंदिरात ओसायला जात असाल किंवा घरीच सुगड पूजन करत असाल तर ओसत असाल तर 14 जानेवारी बुधवारी आपल्याला दुपारी 3च्या नंतर ओसायला सुरुवात करायची आहे आणि सूर्यास्तापर्यंत आपण ओसू शकता. तर आता संक्रांत ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे. त्यामुळे तिचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि केशराचा टिळा लावला आहे. तिने एका हातात वासाकरिता जाईचे फूल तर दुसऱ्या हातात गदा धारण केली आहे. तिने भूषणार्थ मोती धारण केले असून ती पायास म्हणजेच भाताची खीर ग्रहण करीत आहे. तिची सर्प जात असून वार नाव आणि नक्षत्र नाव मंदाकिनी आहे आणि सामुदायिक मुहूर्त हा 30 आहे. आता आपण संक्रांतीचे फळ आणि संक्रांतीच्या पर्वकालामध्ये द्यायचे दान हे पाहूया. संक्रांतीचे फळ काय असणार आहे हे पाहूया. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे. तर या संक्रांतीच्या पर्वकालात द्यावायचे दान म्हणजे नवीन भांडे, गाईला घास, अन्नदान, गूळ दान किंवा तीळ दान, सोनेही दान करू शकता, भूमिदान, गाई वस्त्र दान, घोडा दान इत्यादी आपल्या यथाशक्तीप्रमाणे किंवा ऐपतीप्रमाणे दान करावे. मंडळी, असं म्हटलं जातं आहे की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपण वर्ज्य कराव्यात, म्हणजे त्या घालू नयेत, त्या परिधान करू नयेत. तर वरील सांगितल्याप्रमाणे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. तर महिलांनी यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत, तसेच पिवळ्या रंगाचा फुलांचा हार सुद्धा घालू नये. परंतु हळद ही आपल्याला वापरायची आहे. हळद पिवळी आहे परंतु हळद ही आपल्याला वापरायची आहे, परंतु वस्त्र कुठलेही पिवळे वापरू नये असे सांगितले जाते. अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांतीचा सण हा उत्साहात साजरा करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीपासून आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतो आणि हळदी कुंकू हे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत करायचं असतं. तर या 2026 मध्ये रथसप्तमी ही 25 जानेवारी 2026 वार रविवारला असणार आहे. ही हळदी कुंकाचा कार्यक्रमचा शेवटचा दिवस असणार आहे. अशा प्रकारे मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.